शरद, हे बघ मला स्वीटूने काय दिलंय. स्वीटूने गोड बातमी दिली आहे. आलं का तुमच्या लक्षात? स्वीटू आई होणार आहे. आपल्या घरात नवीन पाहुणा येणार आहे. काय? सुमन हे स्वीटू, अरे खरं आहे का? अरे सुमन, अरे मी काका आजोबा होणार आणि तू काकी आजी होणार. मला ग किती गोड बातमी दिलीस. हे चिन्या, अरे तू मामा होणार. मामा मी मामा होणार. मला काय मामा, टिन्या मामा, टिन्या मामा. अरे हो किंजल मामी, स्वीटू दीदी किती गोड बातमी दिली तुम्ही. आई मका, मी तुझा मामा, दे मला मुका. मी तुझी मामी, दे मला मुकी. ओमकार, अभिनंदन. थँक्यू दादा. ओमकार, खूप चांगली बातमी दिली आहे तू. मी देवापुढे साखर ठेवते. ननू, वेळेवर आलीस तू. बहिणी, आनंदाची बातमी आहे. आई, मी आत्ताच सांगितलं सगळ्यांना. आई, तू आजी होणार आहेस. अभिनंदन. अभिनंदन वहिनी तुमचं. ननू, अभिनंदन. तू आजी होणार, मी आजोबा होणार. तुमचं खूप खूप अभिनंदन. अभिनंदन. दोघांचे खूप अभिनंदन. नमस्कार करायचा. बाळा, आता वाकायचं नाही. काळजी घे स्वतःची. मला आणि ननूला किती आनंद झालाय ना, तुला नाही सांगता येणार. आता अरे आता धम्मा झाला पाहिजे. आई मका, मी तुझा मामा, दे मला मुका. मी तुझा मामा, दे मला मुका. त्या 8 लाखाच्या इन्सिडेंट्स नंतर नलू माझ्या ताटाखालचं मांजरच झालीये. म्हणजे एवढा मोठा आळ आपल्यावर आल्यानंतर तिच्या मिडल क्लास व्हॅल्यूज तिला समाजात ताठ मानेनी जगू देणार नाही. आणि त्यामुळे मी तिला आता माझ्या तालावर नाचवणार आणि माझ्या तालावर नाचता नाचता तिला त्रास होणार आणि तिला होणारा त्रास बघून स्वीटूला स्ट्रेस येणार, त्रास होणार, भीती वाटणार. आपल्या घरामध्ये सारखं स्वीटू स्वीटू सुरू असतं. आजकाल तर शकू सतत तिच्या मागे पुढे असते. सतत आई होणार आहे ना, कॅश करते ते. स्वीटू कमी होती का डोक्याला ताप, म्हणून तर ते बाळ येतंय जन्माला. जन्माला यायच्या आधीच माझ्या डोक्याला ताप झालाय. किती लाड तिचे. शर्म आनी चाहिए तुम्हें. बघ, उस बच्चे ने अभी तक दुनिया देखी नहीं और तुम उसे कोस रहे हो. अरे पण रॉकी, रॉकी, आई, काकी, या इकडे. मी आले तरी का तुम्ही आता आहात आता? हे घे. ते घेतो आम्ही, तू बस. अरे काय तुम्ही बेसो. आता तुम्ही आराम करायचे आणि हू काम करायचे. हू सगळ्यांना पेढा देते. गोडगोडे गोडगोडे. आलो आलो काकी आजी पेढालो. आलो आजी पेढालो. अरे ओम जीजू, कॉंग्रॅच्युलेशन. ए चिन्या मामा,
ए आजोबांना आणि मामाजी एकदम गोड गोड पेढा अरे तुला. अरे बातमीच इतकी गोड आहे, आज मिरची जरी दिली ना तरी गोडच लागणार. काय दादा? अरे आज सगळंच गोड लागणार आहे. घर सगळं असं आनंदाने भरून गेलंय. आज ओंकार आणि स्वीटूने मला आनंदाची बातमी दिली आहे. मला प्रमोशन दिलंय. हा दादा आजोबा होणार आहे. आजोबा होण्यातलं सुख ना आजूबाजूला बघत होतो, मित्रांकडनं ऐकत होतो, पण आता खरंच मी आजोबा होणार ना, आता ते मला असं सगळं असं जाणवू लागले. माझ्या स्वीटूसाठी कधी जास्त वेळ देऊ शकलो नाही मी, पण सगळी कर्तव्य मात्र पार पडली. तिला बागेत फिरायला नेलं, तिला शाळेत नेलं, शाळेतून घरी आणलं, सगळं केलं. तिचे हट्ट पुरवले, तिचे लाड केले. तिचं बोट धरून तिला चालायला शिकवता शिकवता तिचा आधार बनला. पण आता नातवंडाचा हात हातात घेऊन मी जेव्हा त्याला चालायला शिकवेन ना, तर तो माझा आधार असेल. माझ्या शरीराला, माझ्या मनाला आनंद देणार. बाळा, माझं स्वतःचं बालपण मी आता असं अंगणात खेळताना बघणार आहे. बापाला मुलासोबत लहान होता येतं, त्याच्यावर खेळता येतं, पण नातवंडाला पाठीवर बसून घोडा खेळण्याची मजा आहे ना, ती मला शब्दात नाही सांगता येणार. आणि शरद दुधावरची साय काय असते ना, हे मला आज जाणवत. ही माझी पोरगी जेव्हा जन्म झाला हिचा, तेव्हा मी तिला असं हातात घेतलं. तिचे ते कोवळे हात, तिचा निरागस चेहरा, म्हणजे मनात असे असंख्य प्रश्न आले की हा इवलासा जीव, ही जबाबदारी मी व्यवस्थित पार पाडू शकेल का? जगातलं सगळं सुख तिला देऊ शकेल का? पण आज माझ्या स्वीटूने मला इतकी गोड जबाबदारी दिली आहे ना, ती घ्यायला मी खूप उत्सुक आहे. अरे ही स्वीटू जेव्हा शाळेत जायची ना, तेव्हा मला म्हणायची, दादा माझा शाळेचा आज पहिला दिवस आहे, मला आशीर्वाद द्या. दादा माझा आज पेपर आहे, मला टेन्शन आलंय, मला आशीर्वाद द्या. दादा मी बाहेर कामासाठी चालले, मला आशीर्वाद द्या. आणि आज आशीर्वाद घ्यायला आली तर मला आज भरभरून आनंद द्यायला आली. आज काय करू काय नको असं झालंय. तुमच्या सगळ्या तरुण मुलांसारखं मला नाचता येत नाही, पण माझं मन ना बागडतंय, खेळतंय. उमराव, आता तुमची जबाबदारी वाढलीये बरं का? हो, वाढलीये जबाबदारी वाढलीये, आणि ती पेलायला मी खूप आतुर आहे. आणि खरं सांगायचं तर माझंही मन खूप नाचतंय आतून. माझं सुद्धा. अरे मी आता काका आजोबा होणार आहे. मन कशाला मारा. चल ये रे. अरे ये अरे कोई तो आव्हानो छे. अरे कोई तो आव्हानो अरे रे आव्हानो छे. अरे आव्हानो छे. कोई तो आव्हानो रॉकी 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 हे बघ, मला असं म्हणायचं नव्हतं, ते चुकून माझ्या तोंडातून निघून गेलं. तू प्लीज कुणाला काही सांगू नकोस. क्या बोलूं? और किस मुंह से बोलूं? ओम भाई को अगर पता चला ना कि उसकी बहन उसके होने वाले बेटे के बारे में ये सब सोचती है, नहीं, उसे गुस्सा नहीं आएगा? शर्म आएगी. वो यही सोचेगा दुख के मारे कि उसने, भगवान ने उसके लिए ये बहन क्यों बनाई. तुम ना बेबी, तुम वैसे ही हो यार, तुम नहीं बदले. नहीं रे. नहीं, मैंने ना गलती की. मैं नहीं पहचान पाया तुम्हें.
जी तो करता है कि मैं तुम्हें छोड़कर अभी निकल जाऊं। नाही ऐक ना हे बघ म्हणजे हे बघ तुला ना मराठी नीट कळत नाही मतलब तुम्ही मराठी अच्छे से समजता नाही आहे ना तर मला जे म्हणायचं होतं की सारखं स्वीटू 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 चाललंय आपल्या बिझनेसकडे दुर्लक्ष होतंय सगळ्यांचं आणि काय वेडेपणा चाललाय आणि मला ना ती लहान मुलं फारशी मी आवडत नाहीत म्हणजे त्यांचं रडणं भोकाड पसरणं तर ते मी कसं हँडल करणार आहे असं बस और झूठ नहीं प्लीज और एक्सप्लेनेशन भी नहीं। पिटू दूध घे घे आणि गरम आहे हा. तू आता खाण्यापिण्याची आबाळ करू नकोस हा. बरं आहे तिकडे ती शकू आहे ती काळजी घेईलच म्हणा पण तुला काहीही खावंसं वाटलं ना ऐकतेस का माझं काहीही खावंसं वाटलं तर मला आणि सुमनला लगेच कळ। आई मी तर तुझ्या आवडीच्या पदार्थांची यादीच बनवणार आहे शिवाय डिंकाचे लाडू नाचणी सत्व पौष्टिक चिवडा हे सगळं बनवून तुझ्या घरी डबेच पाठवून देणार आहे। अगं एवढं कशाला सगळं हे बघ मला काही खावंसं वाटलं तर मी येईन ना इकडे। नाही आहेस बिटू आता जरा प्रवास करताना जपून का एवढं काय त्यात हे आणि तुला जर वाटलं यावंसं तर मला फोन कर मी येईन तुला घ्यायला। हा अरे उत्साहाचा महामेरू थांब जरा हे बघा तिला काही खावंसं वाटलं तिला इथे यावंसं वाटलं तर मी घेऊन येईन तिला एवढी काळजी नका करू। हो आणि 7व्या महिन्यात तर स्वीटू इथेच राहायला येईल ना। अगं सुमन अरे मग मला तयारीला लागायला हवं। अहो 7व्या महिन्यात आणि आतापासून कसली तयारी ग माझी आहे ग मला ना एक छानसा रिमोट वर चालणारा पाळणा बनवायचा। हा पाळणा कशासाठी मी आहे ना तुला आता असं हातात घेऊन असं झुलून द्यायला मस्त वेगळी। ऐका ना तुम्ही तू काही बोलू नकोस हा सगळं मीच करणार आहे। आपली स्वीटू लहान होती तेव्हा तू कसं ती रात्र जागून काढलीस चिन्यासाठी कसं तू त्याला अगदी हातावर असा जो करत झोपवलंयस तसंच मी स्वीटूच्या बाळाला झोपवणार। हा मग ठीक आहे मी एक काम करतो मी ना मग ऑटोमॅटिक चालणारा असा घोडा बनवतो। त्या घोड्यावर पिल्लू बसलं ना त्या घोडा असा हलायला लागेल टकटुक 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 टाकटूक टाकटूक नाही स्वीटूच्या बाळासाठी घोडा मीच बनणार आहे। दादा मी बनवतो ना घोडा काय प्रॉब्लेम आहे। माझं आधीच ठरलंय स्वीटूच्या बाळासाठी घोडा मीच बनणार। हे बघ त्याला सतत घोड्यावर बसावं असं वाटलं बघ हा एक स्पेअर घोडा असायला हवा ना म्हणून बोलतोय। हे बघ शरद तू दुसरं काही बनव। नाही हे बघ आता ठरलंय ना घोडा बनवायचं असं काय करतो हा कॅन्सल कर। अरे काय कॅन्सल कर ऐक ना माझं ऐक ना. नाही, मला- टाकतो काय एक काम घर कर आधी ते कसलं काय करतो तू अरे मी करतो ना मला काय कळत नाही का असं काय बोलतो दादा दादा नको म्हणतात तर नको ना। तू गप अगं मी ठरवलंय ना मनात मला काहीतरी बनवायचं म्हणजे काहीतरी प्लॅनिंग ठरलंय। हा नाही भाऊजी तुमचं अगदी बरोबर आहे। हो तुम्ही किती हट्टीपणा करताय जरा थांबा ना। हे नलू मी आधीच ठरवलंय माझ्या नातवासाठी घोडा मीच बनणार। काहीतरी सांग ना अरे दादा हे राहू दे, नाही, spare नाही, आपल्याकडे नाही, अरे नाही, एक spare spare असला तर घोडा काय मी बोलू मी काय म्हणते दादा काका कशाला तुम्ही आत्तापासून म्हणता ना अजून बाळ यायला वेळ आहे। वहिनी हो शकुताईंचंही अभिनंदन करायला हवं ना। भैया हो ग अरे ओम तिला फोनच नाही केला मी आत्ताच बोलते तिची बॅगेत असेल बघ। घोडा बनवलं ना की छान तो पिल्लू असं हो, भाऊजी तुम्हीच बनवा. 4 वर्ष झाली. अरे काय 4 वर्ष हॅलो शकू आजी आहेत का? मी नलू आजी बोलते। बोला बोला आजीबाई काय म्हणताय? आता काय म्हणू या पोरांनी खूप गोड बातमी दिली ग। शकू घरात सगळे खूप खुश आहेत। अगं दादा आजोबा तर बाळासाठी घोडा बनून तयार आहे आणि काका आजोबांचं म्हणायचं तर काय बाई खेळणं करण्याच्या तयारीत आहेत। लाकडी घोडा बनवायचं ठरलंय माझं दादा
बोलू दे, भांडतात दोघं. आणि तू आणि मी कुठल्या रंगाची गोधडी बनवायची, कुठल्या रंगाच्या झबल्या बनवायच्या या विचारात आहे. आणि सुमनचं खाण्यापिण्याचं काहीतरी चालू आहे. मुलांनी खरंच खुश केलं ना ग आपल्याला. खरंच. पण म्हाताऱ्या झालो का ग आपण? नलू आणि शकूचं आता नलू आजी आणि शकू आजी होणार. ए शाणी, तू म्हातारी झाली असेल, कळलं का? मी बाबा आता अंबरनाथची आजी झाली आणि तू मुंबईची आजी. ही नावं छानच. पूर्वी अशीच होती ना ग नावं. तुझी नाही का एक साताऱ्याची आजी होती? हे हो, हे आठवतं तुला? तुझी गुहागरची आत्या होती, खडूस ती. वहिनी. हा नाही होती अशी. आणि कोल्हापूरचे ते काका. बघ ठरलं हा आता. तू अंबरनाथ वाली आजी आणि तू मुंबईवाली. चल ठेवते. हो. किती खुश होती ती, बाप रे. इतली सरस माणसं आहे ती. मी पैशासाठी उगाच त्यांना त्रास देते. सिटू, आधी देवाला नमस्कार कर आणि सांग की सगळं अगदी सुरळीतपणे पार पडू दे. देवा, माझी सगळी माणसं कायम अशीच सुखात राहू देत, आनंदात राहू देत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू कायम राहू देत. बाकी मला काही नको. At your service, madame. काय आहे? तुझा ब्रेकफास्ट आहे. मिसेस खानविलकरांसाठी आणि ज्युनियर खानविलकरांसाठी त्यांचं डाएट ब्रेकफास्ट आहे. एवढा? येस, आपल्या सगळ्या डायटिशियन्सनी आणि डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. हा ओके. मला एवढा सगळं नाही जाणार. तुझ्या आवडते फ्रुट्स आहेत, मिल्क आहे, प्रोटीन आहे, सगळं आहे त्याच्यामध्ये. आणि इट्स नाईस. पण मला एवढं खरंच नाही जाणार. जाईल तेवढं खा. हे बघ कसं आहे ना, बाळाच्या हेल्थसाठी, तुझ्या हेल्थसाठी हा डाएट फॉलो करणं खूप गरजेचं आहे आपल्याला. सो आपण टेन्शन फ्री असू, पुढे काही कॉम्प्लिकेशन होणार नाहीत आणि आपण हॅपी पेरेंट्स असू. काय तुझं बरोबर आहे, पण मी जिथे लहानाची मोठी झाली ना तिथे पण म्हणजे प्रेग्नन्सी छान असतं सगळं, पण एवढे चोचले कोणी नाही पुरवत. म्हणजे महत्वाचं काय आहे? खुश असणं, आनंदी राहणं, मन शांत ठेवणं हे महत्वाचं आहे. ऑफकोर्स तू खुश आहेस, आनंदी आहेस आणि अजिबात टेन्शन घेत नाहीस ना, सो दॅट इज गुड. नो टेन्शन ॲट ऑल. अजिबात नाही घ्यायचं टेन्शन. नाही, माझं ठीक आहे. तुला टेन्शन आलंय का? टेन्शन? हो. नाही म्हणजे टेन्शन नाही आलंय, पण हे इतक्या लवकर असं झालं सगळं आणि मोठी जबाबदारी आहे ना, राईट? ऐक ना. हा, सॉरी. कशासाठी? तुला हे सगळं नको असतानाही आता हे घडतंय. डोंट वरी अबाउट इट. मी तयार नव्हतो तरी आता तयार झालोय आणि मला असं वाटलं नव्हतं की मी वडील होईल, पण अचानक असं आता वाटायला लागलंय, ओ माय गॉड, की आपण किती मोठे झालो.